Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMS. Today we are going to study class 10th English subject. Supplementary reader Footprints Without Feet. Story number 7, The Necklace, part 2nd. Let's start. Louise, already half undressed, asked, "What is the matter?" She turned towards him excitedly. I have no longer. I have Madame Forester's necklace. He aroused in a dismay. "What? How's that? It's not possible." And then looked into the fold of dresses, in the fold of the cloak, in the pocket, everywhere. They could not find it. आणि मग ती ओरडते की माझा नेकलेस जो आहे तो मी मॅडम फॉरेस्टरचा घेतला होता तो नाही दिसत. आणि मग दोघेही निराश होतात. मग ते शोधतात कुठे वेगवेगळ्या ठिकाणी ते शोधतात परंतु नेकलेस काही त्यांना सापडत नाही. सो ही आस्क, "यू आर शुअर यू स्टील हॅड इट वेन वी लेफ्ट द मिनिस्टर्स हाऊस?" आणि मग तो विचारतो की तुला माहिती आहे का, तू नक्की सांगतेस ज्यावेळेस आपण मिनिस्टर पार्टीनंतर आलो त्यावेळेस तो होता म्हणून. सो येस, आय फेल्ट इट ॲज वी केम आउट, बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट we should have heard it fall. You must be It must be in the cab. आणि मग तो म्हणतो की जर तो असेल तुझ्या अंगावर तर तो रस्त्यावर पडलेला असतं परंतु ते आपल्याला पडल्यानंतर ऐकूही आलं असतं. कदाचित तो त्या कॅबमध्ये असेल, त्या कारमध्ये जो आपण भाड्याने केलेली कार होती त्याच्यामध्ये असेल. येस, इट्स पॉसिबल. डिड यू टेक द नंबर? नो. अँड यू, डिड यू नोटीस वॉट इट वॉज? नो. आणि मग ते विचारतात की कारचा नंबर काय होता, तुझ्या लक्षामध्ये आहे का, तू पण घेतला का नाही. सो दे लुक्ड ॲट इच अदर अटरली कास्ट डाऊन. फायनली विजल ड्रेस्ड हिमसेल्फ अगेन. "आय एम गोईंग," he said, "over the track where we went on the foot to see if I can find it." आणि मग पती जे असतात ते म्हणतात की चल मी जाऊन पाहतो जिथे आपण चाललो होतो तिथे पडलाय की काय. सो अँड ही वेंट. शी रिमेन इन हर इव्हनिंग गाऊन, नॉट हॅव्हिंग टू फोर्स टू गो टू बेड. आणि मग ती गाऊन विअर करते परंतु जात नाही झोपायला, काळजी असते. सो टुवर्ड्स 7 o'clock हर हजबंड रिटर्न. ही हॅड फाउंड नथिंग. ही वेंट टू पोलीस अँड द कॅब ऑफिसर टू पुट अन ॲडव्हर्टाइजमेंट द न्यूजपेपर ऑफरिंग अ रिवॉर्ड. आणि मग नंतर तो पोलिसांकडे जातो, कॅबचे जे ऑफिसेस असतात कारचे त्यांच्याकडे जातो, ॲडव्हर्टाइजमेंट देतो न्यूजपेपरला की मी रिवॉर्ड जाहीर करेन म्हणून. सो शी वेटेड ऑल डे इन द स्टेट ऑफ बिविल्डरमेंट. बिफोर दिस frightful disaster, Louisel returned in the evening, his face pale. He had discovered nothing. परंतु ज्यावेळेस ते परत येतात तो शोधतो की आपल्याला की काहीही सापडलेलं नाही आहे, काहीही मला मिळालेलं नाही आहे. सो बिविल्डरमेंट मीन्स स्टेट ऑफ बिंग लॉस्ट. सो कॉम्प्लिकेटेड अशा पद्धतीने त्या शब्दाचा अर्थ आहे. सो ही सेड, "राईट टू युअर फ्रेंड दॅट यू हॅव ब्रोकन द clasp of the necklace and that will be have it repaired. That will give us time." She wrote as he डिक्टेटेड. आणि मग ते म्हणतात की तुझ्या मैत्रिणीला तू लिही की त्या नेकलेसचा काही जो पार्ट आहे तो तुझ्याकडून तुटलेला आहे आणि आम्ही रिपेअर करून तुला परत देऊ असं ते सांगतात. सो ॲट द एंड ऑफ अ वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप अँड लुइझेल, ओल्डर बाय 5 years, डिक्लेअर, "वी मस्ट रिप्लेस धिस ज्वेल." आणि मग ते सांगतात की आपण आता हा जो ज्वेल्स आहे तो आता आपण रिप्लेस करूया, परत देऊया. इन अ शॉप ऑफ द पॅलेसी रॉयल दे फाउंड अ chaplet of diamonds which seems to them exactly like the one they had lost. It valued the 40,000 francs. They could get it for 36,000. आणि मग एका दुकानामध्ये ते जातात, चौकशी करतात तर त्याची किंमत किती असते, 40,000 आणि 36ला त्यांना मिळणार असतो. सो लुइझल possessed 18,000 francs which his father had left him. He borrowed the rest. He made ruinous promises, took money from usurers and the whole race of lender. Then he went to get a new necklace, disappointing on the merchant's counter 36,000 francs. आणि मग तो जातो, जे मनी लेंडर असतात त्यांच्याकडून काही पैसे घेतो, काही वडिलांची जे काही त्याला प्रॉपर्टी मिळालेली असते 18,000 ते त्यांच्याकडून घेतो.
फ्रेंड्स कोण घेतो, ज्याच्याकडून घेता येईल शक्य तितके उसने पैसे घेतो आणि नंतर तो नेकलेस ते खरेदी करतात. So when Madame Louise looked back the jewel, Madame Foister, the latter said to her in a frigid tone, "You should have written them to me sooner, for I might have needed them." आणि म्हणून ज्यावेळेस ते रिटर्न करण्यासाठी जातात ते म्हणतात की तू जर मला लवकर दिलं असतं तर मला ते गरजेचं होतं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कदाचित मी घालू शकले असते. सो Madame Forrester did not open the jewel bags as Madame Louiselle feared she would. What would she think if she should pursue the substitution? What should she say? Would she take her for a robber? आणि मग त्यांनी तो बॉक्स काही ओपन केला नाही मॅडमे फोरेस्टरनी, कारण मग तिला वाटलं की त्यांनी जर डिस्कवर केलं की आपण हा बदललेला नेकलेस आहे तर ते काय विचार करतील, ते आम्हाला दरोडेखोर तर नाही म्हणायचे, असे ती स्वतःच्या मनाला आपली जी मॅटिल्डा आहे मॅडम लुईझल विचार करते. मॅडम लुईझल नाव न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ नेसेसिटी. She did her part, however, completely heroically. It was necessary to pay this frightful debt. She would pay it. They spent away. They sent away the maid. They changed their lodging. They rented some rooms in an attic. आणि आता मात्र जे कर्ज घेतलं होतं ते परत करायचं आहे. आणि मग त्यांनी जे नेसेसरी गोष्टी आहेत तेवढ्याच ठेवलेल्या आहेत, कारण आता कर्ज तर पे करायचं आहे. घरामधल्या ज्या मोलकरणी होत्या त्या काढून टाकलेल्या आहेत. त्यांचं जे राहण्याचं ठिकाण होतं, पहिल्यांदा चांगल्या ठिकाणी राहायचे, आता ॲटिकमध्ये. सो रूम यूज टू स्टोर रूमसारख्या ज्या स्टोर होत्या त्याच्यामध्ये ते राहायला गेलेले आहेत. सो शी लर्न द ओडियस वर्क of kitchen. She washed dishes. She washed the soil linen, their cloth, dish and the dish clothes which she hung on the line to dry. आणि मग सगळ्या प्रकारचं काम, ओडियस मीन्स हिअर हेटेड डिसलाईक काम तिला किचनमधलं करावं लागलेलं आहे. डिशेस धुणं, त्याच्यानंतर सॉईल अँड लिनेन मीन्स डर्टी क्लोथ जे आहेत ते क्लोथ तिला धुवावं लागत आहे. डिश क्लोथ्स जे आहेत ते सगळेचे सगळे क्लोथ्स तिला घराचं काम आता करावं लागत आहे. त्या मेड सर्व काढून टाकलेले आहेत. सो शी टूक डाऊन द refused to the street each morning and brought up water, stopping at each landing to catch her breath, and clothed like a woman of the people, she went to the grocers and the butchers and the fruiters with the basket of her arm, shopping, haggling, and last saw her miserable money. आणि मग सगळे जे काही कामं आहेत ते तिला घरामधली सगळी कामं, बाहेरची सगळी कामं आहेत, जसं किराणा आणणं, बरोबर आहे. काही चिकन आणायचं असेल तर त्या बुचर्सच्या घरी जाणं. सो इज अ फ्रेंच कॉईन विच इज लो व्हॅल्यू. आणि मग घरातली कामं त्याचबरोबर बाहेरची कामं सगळी कामं करत लावत आहेत. एका रुपयासाठी त्यांना आता संघर्ष करावा लागत आहे, अशी दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे. द हजबंड वर्किंग इन द इव्हनिंग, पुटिंग द बुक्स ऑफ सम मर्चंट्स इन ऑर्डर अँड नाईट ही ऑफन डिड कॉपिंग at 5 shows a page, and this life lasted for 10 years. At the end of 10 years they had restored all. आणि पती जे असतात ते पती दिवस रात्र काम करतात. काही बुक्सचे जे आहेत त्या मर्चंट व्यापाऱ्याकडून जे बुक्स घेतात, नाईटला ते कॉपी करण्याचं काम करतात. केवळ 5 सोज म्हणजे जे कॉईन आहे अतिशय कमी मूल्य आहे त्याला, एका पेजला 5 सोज ते घेतात. आणि मग हे सगळं त्यांना रिस्टोअर करण्यासाठी 10 वर्ष घालावे लागले. सो मॅडम लुईज इज सिम्स टू ओल्ड नाव. शी हॅड बिकम अ स्ट्रॉंग हार्ड वुमन, अ गुड वुमन ऑफ द पुअर हाऊसहोल्ड. हर एअर बॅडली ड्रेस्ड, हर स्कर्ट्स ॲव्हरी. आणि मग आता जी अवस्था झालेली आहे ती अतिशय बेकार झालेली आहे. घरातली काम बाहेर करून. क्रूड मीन्स रूड वुमेनसारखी. ॲव्हरी मीन्स नॉट इन अ करेक्ट पोझिशन. शेप्स जे आहेत फिजिकल काम करून करून त्या बॉडीचे शेप्स बिघडलेले आहेत, म्हाताऱ्यासारख्या ते दिसू लागलेले आहेत. सो शी स्पोक इन अ लाऊड टोन अँड वॉश्ड द फ्लोअर्स विथ अ लार्ज पेल वॉटर.
large piles of water, but sometimes when her husband was at the office, she would sit herself before the window and think that evening party of former time of that balls where she was so beautiful and so flattered. आणि मग घरातली सगळी कामं करावी लागत आहेत. पतीलाही खूप काम करावं लागत आहे. आणि मग एक दिवस ती विंडोपाशी बसली असताना तिला त्या पार्टीची आठवण होते, ज्यावेळेस तिला सगळ्या जणांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं होतं. तिचं कौतुक केलं होतं, स्तुती केली होती. हाऊ वुड इट हॅव बीन इफ शी हॅड not lost the necklace? Who knows how singular is life and how full of changes, how small things will ruin और सेवन. आणि मग ती विचार करते की एका नेकलेसपायी कशा पद्धतीने आमचं जीवन हे बदलून गेलेलं आहे. पहिलं जीवन आमचं चांगलं होतं, त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था हे उसने पैसे घेतल्यामुळे किंवा नेकलेस हरवल्यामुळे मला आता भोगावे लागत आहे. वन संडे शी वॉज टेकिंग अ वॉक in the champs Elysees to rid herself of the cares of the week. She suddenly perceived a woman walking with a child. It was Madame Forrester, still young, still pretty, still attractive. Madame Louise was affected. Should she speak to her? Yes, certainly, and now that she had paid, she would tell her all. Why not? आणि एक दिवस ज्यांच्याकडून नेकलेस घेतलेला असतो त्या मॅडम हे फॉरेस्टर रस्त्यामध्ये भेटतात. अतिशय सुंदर असतात, अट्रॅक्टिव्ह असतात. आणि मग त्या आपल्या ज्या मॅडम असतात लुईझिल, त्या म्हणतात चला आपण त्यांना भेटूया, विचारूया. आता आपण तर पे केलेलं आहे आणि त्यांना आपण सगळं सांगू का नाही. सो शी अप्रोच हर. गुड मॉर्निंग जेनी. Her friend did not recognize her and was astonished to be so familiarly addressed by this common personage. She stammered, "But, madame, I do not know. You must be mistaken. No, I am Matilda Loisel." आणि मग त्या नावाने त्या हाका मारतात जेनी. परंतु तिची मैत्रीण ओळखत नाही तिला, कारण अशा पद्धतीने तिची जी काही शरीराची अवस्था आहे, काम करून किंवा मानसिक जो त्रास झाला, शारीरिक जो त्रास झाला त्याच्यामुळे, नेकलेस हरवल्यामुळे ती ओळखत नाही. आणि मग ती सांगते की मी मॅटिल्डा लुईझिल आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय ऑफ अस्टोनिश. ओ माय पुअर मॅटिल्डा, हाऊ यू हॅव चेंज्ड. मग ती म्हणते तू असा बदल तुझ्यामध्ये कशामुळे झाला. आणि मग येस, आय हॅव हॅड हार्ड डेज सिन्स आय सॉ यू अँड सम मिझरेबल वन अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि मग हे सगळे जे आमची अवस्था आहे तुमच्यामुळे झाली असे ते सांगतात. सो बिकॉज ऑफ मी, हाऊ इज दॅट? You recall the diamond necklace that you loaned me to wear to the minister's ball. आणि मग बॉल म्हणजे आपण पाहिलं की पार्टीला तुझ्याकडून मी नेकलेस उसनं घेतलं होतं, आठवतं आहे? येस, व्हेरी वेल. वेल, आय लॉस्ट इट. हाऊ इज दॅट? सिन्स यू रिटर्न इट टू मी. तू हरवलास कसं काय? तू तर मला परत दिला होता. आय रिटर्न्ड अनदर you exactly like it, and it has taken 10 years to pay for it. You can understand that it was not easy for us who have nothing, but it is finished. I am decently content. आणि मग ती सांगते की आम्हाला तू नेकलेस घेतला होता, तो मी हरवला होता आणि त्याच्यासारखाच दुसरा आम्ही घेतला, ज्याच्यासाठी आम्हाला ते पे करण्यासाठी आम्हाला जवळपास 10 वर्ष लागली. सो मॅडम फॉइस स्टॉप शॉर्ट. शी सेड, "You said that you bought a diamond necklace to replace mine." "Yes, you did not perceive it then. They were just alike." आणि मग ती म्हणते तू त्या डायमंड नेकलेसबद्दल बोलते का? मग लुईझिल म्हणतात हां, तुम्ही ओळखला नाही का आम्ही तो रिप्लेस केलेला. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड सिम्पली जॉय. मॅडम फोइस्टर was touched and looked both her hand, and she replied, "Oh, my poor Matilda, mine were false. They were not worth of 500 francs." आणि मग त्या सांगतात की माझा जो नेकलेस होता तो नकली होता, ज्याची किंमत 500 फ्रान्स एवढी होती. अशा पद्धतीची स्टोरी आहे. तर या स्टोरीतून आपल्याला एवढंच समजेल की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असलं पाहिजे. वी मस्ट नॉट बी सेल्फिश. आणि ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये केवळ उधारी करून आपण आपलं जीवन हे खराब किंवा आपली लाईफ जी आहे ती अतिशय दयनीय करून घ्यायची नाही आहे. आणि म्हणून जसे आहात तसे राहायचं, कामाने किंवा कष्टाने आपण
आपली जी काही संपत्ती आहे किंवा आपलं जे वैभव आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.